नमस्कार मित्रांनो, माहेश्वर चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज आपण फवारणीच्या बाबत व्हिडिओ करणार आहोत। तर हरभऱ्याला पहिली फवारणी कोणती द्यायची त्याबद्दल आज व्हिडिओ करणार आहोत। तुम्हाला हरभरा दाखवतो आधी, आणि काय फवारणी मारायची त्याचं पण कारण सांगतो मी। तर हे बघा, आता हरभरा आहे आपला, हे बघा इकडं हरभरा एक नंबर उगवलेला आहे। फक्त आता काय होतंय हे, आता बघा हे रोप बघा तुम्ही, हे रोपाला काय झालंय, कुठेतरी पानं वाळल्यासारखी झाली आहेत, कुठेतरी काय पाण्यामुळे काय होतंय, काय काय वेळेला बुरशी त्या बुरशी, मग बुरशी आली का आता इथं बघा बघा बुरशी आली की मग हरभरा शेंड वाळते, ती पानं वाळते ती, आणि ते पूर्ण वाळून जाते। तर त्यासाठी आपण फवारणी मारणार आहोत। तर ते कोणती मारणार आहे, आता तिकडं आपला पंप ड्रम वगैरे औषध तयार करून ठेवलेलं आहे। जवळजवळ झालेलं आहे, एका पंपाचं माझं औषध राहिलेलं आहे, तेवढं मारलं की फक्त काय होतं, ऊन होतं मगाचपासून, त्यामुळं व्हिडिओ केला नाही। तर हरभऱ्याला पहिली फवारणी काय मारायची, तर ही बुरशी लागू नये म्हणून, थंडी असते, थंडीत अळीचा प्रादुर्भाव होतो, अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ही फवारणी मारायची आहे। तर ते कोणते औषध आपण प्रमाण किती घेतले ते तुम्हाला दाखवतो मी। तर आता हे आपण औषध आज फवारणी घेतलेली आहे। तर हे आहे रेजिगोल्ड आहे। याच्यामुळे काय होतंय, पिकाची वाढ काळू की पिकाला फुटवा आणि पिकाची वाढ होण्यास मदत होते, आणि त्याच्यामुळे काळुकी होते। जे टॅपगॉर जे आहे ते टाटाचं प्रोडक्ट आहे। हे आपल्याला इन्सेक्टिसाइड आहे, आळी मारण्यास मदत करते। आणि बिओनॉस आहे बायर कंपनीचं आहे। तर हे आपल्याला बुरशीनाशक म्हणून वापरलेलं आहे। आता हे जर प्रमाण बघितलं तर हे 6 पंप आपण केलेत, प्रति पंपाला 15 ते 16 मिली घेतलेला आहे। आणि हे किती आहे, हे पण 100 मिली आहे, प्रति पंपाला 16 मिली। आणि हे बघू शकता तुम्ही, हे अर्धा आहे। हे असं आपण एकत्रित कॉम्बिनेशन आपण आज मारलेलं आहे। तर ही पहिली फवारणी द्या, दुसऱ्या कंपनीचे पण हेच कंटेन असलेले तुम्ही औषध वापरू शकताय। आता याचं बघितलं तर प्रमाण थोडं कमी आहे, म्हणजे हार्ड औषध नाही, हे पण हार्ड नाही, कारण आपलं पीक अजून चांगलं आहे। आता हे बघू शकता तुम्ही, पीक एकदम चांगलं आहे, कुठे रोग नाही, हे बघा। फक्त काय आहे, कीड पडायच्या आधी आपण दक्षता म्हणतो, ती दक्षता घ्यायची आहे, म्हणून आपण ते औषध मारत आहोत। पीक वाढलं पण पाहिजे, पिकाचा फुटवा झाला पाहिजे, फूट आली पाहिजे पिकाला, म्हणून आपण मारणार आहोत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हरभऱ्याला पहिली फवारणी घ्या, आणि ही फवारणी 100% तुम्ही घ्या। आणि दुसरी फवारणी आहे ती आपण फुलकळीच्या अवस्थेत मारणार आहोत, कारण फुल गळू नये किंवा फुलाचं रूपांतर फळामध्ये लवकर व्हावं, या दृष्टीने आपण ती फवारणी मारणार आहोत। आणि आधीमध्ये आपण एखादी फवारणी मारणार आहोत, ती आपण म्हणजे काय आहे, आपली जी सेंद्रिय आहे, जे आपण घरगुती तयार करतो ती मारणार आहोत, जेणेकरून आपला खर्च वाचेल, आणि कमी खर्चात आपल्याला चांगलं उत्पादन हरभऱ्याचं काढायचं आहे, हरभऱ्याचं पण काढायचं आहे आणि ऊसाचं पण काढायचं आहे। तर अशा दृष्टीने तुम्ही पण प्रयत्न करा, आणि हरभऱ्याला ही पहिली फवारणी 100% घ्या, तुम्हाला 100% रिझल्ट येईल। तुम्हाला एका आठवड्यात मी सगळा रिझल्ट दाखवतो, वाढ कशी होते आणि हरभऱ्याला काळुकी वगैरे किती येते हे तुम्हाला मी दाखवतो। तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा, या महिन्यात आपल्याला चांगला सपोर्ट आला आहे। तुम्हाला ऊस दाखवतो, हे आता तुम्हाला ऊस दाखवतो, हे बघा ऊसाचं पान किती लांबड आहे, हे बघा जवळजवळ 1 मीटर लांबडं पान झाले। हे बघा पानं अशा आता खाली पडायला लागलेत, कुठल्या पण ऊसाचं बघा, हे बघा जमिनीला टेकलं पान, आता बघा हे असं खाली पडायला। फुटव्याचा काही विषयच नाही, हे फुटव्याची अवस्था बघा, सगळ्या ऊसासने 4-4, 5-5, 6-6 फुटवा आलेला आहे, हे बघा
हे बघा, हे बघा, काय फुटवा म्हणायचा का काय. या काळवणीत मला झालंय कळायचं बंद. आता त्याला आता जरा खतं टाकली पाहिजे ती वाढीसाठी. फवारणी घेणार आहे आपण पुढच्या आठवड्यात जरा ऊसाला, तर ते तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा ऊसाची अवस्था. आणि हरभरा, हे बघा हरभरा, हरभरा पण चांगला आलेला तुम्हाला मी सांगतो. तर अशा पद्धतीने नियोजन करा, एक नंबर रिझल्ट येतोय तुम्हाला. असं नाही की औषध मारल्याने सोडलेलं नाही, असं नाही. तुम्हाला मी वेळोवेळी रिझल्ट पण दाखवला आहे. आता बघा आज तारीख किती आहे, 11 तारखेला ऊस लावलेला. 11 आणि हे 9 म्हणजे 1.5 महिना होत आला. 1.5 महिन्यात ही नर्सरीची अवस्था आहे, एक नंबर आलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण नियोजन करा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत रजा घेतो आणि आपलं प्रेम असंच माझ्या पाठीशी ठेवा. धन्यवाद.